मी माझ्या सासऱ्यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द आमच्याबद्दल बोलावं. मित्रांनो, अंजनी ही गाव एक प्रेमळ आहे. कारण मराठी भाषेला अनेक अर्थ असतात. माणूस म्हणतं खान तशी माती, तसं या गावाची संस्कृती अशी आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ओळख आहे केवळ एका मूर्तीमुळे. कारण आबासाहेबांसारखा सुपुत्र जन्माला आला ह्याच मातीत, पवित्र माती आहे. या मातीपासूनच अनेक ज्ञानाची घडण केलेली आहे. कारण आई वडिलांच्या पोटी जन्माला घेऊन त्रिलोकी झेंडा लावणारा असा पुत्र जन्माला आला होता. त्या भागीरथी आई साहेबांचं 9 महिने 9 दिवस पोटात त्यांनी वज वागवून हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करून मांडीचा चवरंग करून 18 धाऱ्या पाजून अशा पुत्राला सांभाळून या देशाचं पालन करणारा तो सुपुत्र होता. आणि म्हणून चंदन नाहीशी झाला असेल पण चंदनाचा सुगंध अजून दरवळतोय. म्हणजेच या जगात कीर्ती करणारा असा माणूस मूर्ती लहान पण कीर्ती थोर होते. आणि म्हणून अशी माणसं कमी जन्माला येतात. अशा माणसापासून खरंच या माणसानं स्वतःच काही न बघता जनतेसाठी रक्षण करणारा, जसा सीमेवर शिलेदार म्हणून मेजर असतो आणि देशाचं संरक्षण करतो, आणि तसंच रक्षण आबासाहेबांनी केलेल्या अनेक आठवणी सांगताना शब्द बर्फी सारखे विरघळून जातात. अशा माणसाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं आणि त्यांच्या नातेवाईकांच्या, त्यांच्या घरच्या सर्वांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊन त्यांना शांती लाभो हेच प्रार्थना एका गीतामधून करणार आहे आपण. आणि ते गीत आपण सर्वांनी शांततेने ऐकावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. महिला मंडळ सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या गाण्याचं स्वागत करायचं आहे. गाणं माझे मिस्टर करण पाटोळे. मागच्या वेळेस जेव्हा मी आपल्या गावात आली होती त्यावेळेला हे गाणं लिहिलं होतं. परत एकदा या गाण्याची फरमाईश आहे म्हणून या ठिकाणी गात आहे. म्हणून गृहमंत्री साहेबांची व्यक्ती जाते, महिला मंडळ मात्र आठवणीमध्ये कायम आपल्या जवळ असतो. म्हणून म्हणायचं गृहमंत्री साहेबांची मी गाथाशी गायली. गृहमंत्री साहेबांची मी गाथाशी गायली. आर आर पाटील आबासाहेब तुम्हा श्रद्धांजली वाहिली. आर आर पाटील आबासाहेब तुम्हा श्रद्धांजली वाहिली. आर आर पाटील आबासाहेब तुम्हा श्रद्धांजली वाहिली. तुम्हा श्रद्धांजली वाहिली. गृहमंत्री साहेबांची मी गाथाशी गायली. गृहमंत्री साहेबांची मी गाथाशी गायली. आर आर पाटील आबासाहेब तुम्हा श्रद्धांजली वाहिली. आर आर पाटील आबासाहेब तुम्हा श्रद्धांजली वाहिली.
यांनी आबांच्या बद्दल माहिती दिली. येते आठवण आम्हाला कुठे शोधावं आता गोरगरीब जनतेचा होता माया नेता. आमच्यासाठी आबा तुम्ही किती किती दुःख साहिली. आमच्यासाठी आबा तुम्ही किती किती दुःख साहिली. आमच्यासाठी आबा तुम्ही किती किती दुःख साहिली. हर हर पाटील आबासाहेब तुम्हा श्रद्धांजली वाहिली. 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 महाराष्ट्राचा दाता राहू साहेब त्यांचं नाव. तासगाव तालुक्यात आहे आजनी त्यांचं गाव. महिला मंडळ होती इच्छा भेटण्याची माझी सुद्धा होती इच्छा भेटण्याची आता तशीच राहिली. होती इच्छा भेटण्याची आता तशीच राहिली. माझी सुद्धा आबांना भेटण्याची इच्छा होती महिला मंडळ, पण ती इच्छा वहिनी साहेबांनी पूर्ण केली आहे. मागच्या वेळेला जी मी आली होती ना त्यावेळेला मला शाल श्रीफळ साडी देऊन माझा वहिनी साहेबांनी सन्मान केला. महिला मंडळ घरी नेलं, मला चहापाणी केला आणि माझा समाधान केलं महिला मंडळ. म्हणून परत एकदा हे गाणं तुमच्या समोर मी ज्याच्यामुळे गात आहे ते नेताजी पाटील साहेब, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. होती इच्छा भेटण्याची आता तशीच राहिली.